नमस्कार मंडळी. आजच्या दिवसाची सुरुवात पण चहा आणि खारीपासून झाली. चहा आणि खारी खाऊन होताच मी लगेच भाजीच्या तयारीला लागली. आज मी बनवणार होती मसूरची डाळ. ही डाळची रेसिपी मी थोडी यूट्यूबवर बघितली होती, थोडी आपल्या मनानं बनवली. ही भाजी बनवताना मला विचार आला, सकाळी ही भाजी बनवायची, आता रात्री कुठली भाजी बनवायची. भाजी बनवणं पण एक आर्ट आहे, आर्ट. जॉबवाल्यांना जसं त्यांचा जॉब असते तसं एका गृहिणीला रोज कुठली भाजी बनवायची हा जॉब असतो. मग मला आठवलं, आमची मम्मी सारखी विचारायची, कुठली भाजी बनवू, कुठली भाजी बनवू. आज ती वेळ माझ्यावर आल्या, मला तेव्हा समजले की भाजी बनवणं किती कठीण असतं. एक तर सकाळी बनवलेली भाजी मला रात्री खाऊ वाटत नाही. माझ्या जिभेचे एवढं चोचले झालं ते की सकाळी वेगळी पाहिजे आणि रात्री वेगळी पाहिजे, पण त्यात बनवता तर मला एक पण येत नाही चांगलं ना. तरी कशी बशी तरी मी ही मसूरची डाळ बनवली आणि वाफलायला ठेवली. ह्याच्यानंतर मी आता कणिक मळीन, नंतर डबा पोळ्या करेन, डबा भरेन. काय मला 11 वाजेपर्यंत, 11 नाही 10:30पर्यंत मला डबा तयार करून पाहिजे. आणि जसं की तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये 10:30पर्यंत मी डबा बनवून डबा पॅक करून रेडी होत्या. त्यानंतर मग मी गेली प्रेसचे कपडे प्रेस करायला. तसे तर 3च शर्ट होतं, पण 3 शर्ट मी अशी जीवावर आल्यासारखे प्रेस करत होते, एकदम हळू. त्यातच माझा 1 तास गेला. प्रेसचे कपडे प्रेस करून झाले. नंतर मी आरशात बघितलं, चेहरालेच डल झालता. हा मास्क मी जुडिओमधनं आणली होती ग्लो येण्यासाठी. तो लावला आणि मी गच्चीवर गेली सनसेट बघायला. तुम्ही बघू शकता मेरठचं वातावरण कसं आहे आणि सनसेट कसं आहे. त्यामुळे आजचा व्लॉग इथेच संपला. बाय.